महाराष्ट्रातील एक घराणं जे राजकारण, शिक्षण आणि आरोग्य या गोष्टींमुळे आजही महाराष्ट्रात टिकून आहे. विखे पाटील घराणं हे अहिल्यानगर प्रवरा परिसरातील एक जुने आणि प्रभावी राजकीय आणि सामाजिक घरांपैकी एक मानले जाते. त्यांचा प्रभाव पश्चिम महाराष्ट्रात अजूनही का टिकून आहे याची कारणे आज आपण बघूयात. राजकीय वारसा. विखे पाटील घराण्याचे राजकारणातील प्रवास स्वातंत्र्यानंतर लगेच सुरू झाला. विखे पाटील यांच्या काळात लोकसंग्रहालय, शैक्षणिक व सहकारी चळवळीसाठी मोठी कामं झाली. हा वारसा आजही लोकांच्या स्मरणात आहे. म्हणून घराण्याचा विश्वास टिकवून आहे. प्रवरा सहकार चळवळ, प्रवरा साखर कारखाना, दूध संघटना, सहकारी बँका, शेतकरी संघटना यामध्ये विखे घराण्याचे नेतृत्व होते. सहकारी संस्था या गावाच्या आर्थिक व्यवस्थेत अत्यंत महत्त्वाच्या असल्यामुळे लोकांचा घराण्यावर आर्थिक आणि सामाजिक अवलंब होता. हा सहकारी नेटवर्क आजही त्यांना मजबूत पाया देतो. शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील योगदान. शैक्षणिक संस्था, नर्सिंग कॉलेजेस या संस्थांमुळे परिसरात लाखो कुटुंबे थेट जोडली गेली. लोकांना रोजगार, आरोग्य सेवा आणि शिक्षण मिळाल्यामुळे घराण्याचा सामाजिक प्रभाव वाढला. मतदारांचा थेट संपर्क, ग्राउंड नेटवर्क. विखे घराण्याने वर्षानुवर्षे गावोगावी संपर्क जाळी मजबूत ठेवलेली आहे. स्थानिक प्रश्न, पाणी प्रश्न, शेतकऱ्यांचे मुद्दे यामध्ये त्यांची सक्रियता जास्त राहिली. त्यामुळे स्थानिक नेतृत्व अजूनही त्यांना समर्थन देते. मंत्रिपद असो किंवा संसद, विधानसभा, घराण्यातील कोणीतरी सतत सक्रिय राहिले. त्यामुळे पक्ष बदल झाला तरीही जनतेशी संपर्क आणि प्रभाव बदलला नाही. मजबूत सामाजिक प्रतिमा, ब्रँड व्हॅल्यू इन सोसायटी. हे घराणं सहकार चळवळ, शिक्षण, आरोग्य, राजकारण या चारही क्षेत्रात ओळखले जाते. त्यामुळे त्यांची प्रतिमा एका पक्षापुरती मर्यादित राहिली नाही. लोक त्यांना सेवा करणारे नेते म्हणून ओळखतात. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्पर्धा कमी आणि एकत्रित नेतृत्व. अहिल्यानगर प्रवरा बेल्ट मध्ये असे दीर्घकाळ टिकणारे घराणे फार कमी आहेत. विरोधक अनेकदा बदलतात व विखे घराणं सातत्याने आपल्यांना दिसत असतं. त्यामुळे त्यांना राजकीय पटलावर याचा फायदा होतो. असाच राजकीय संडे बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा.